काय करताय आज मुळ्याचं? आज मुळ्याची भाजी करू आपण, पालेभाजी. आणि मुळ्याचा ठेचा उद्या करू. आज मुळ्याची हिरवी भाजी करणार आहे. भाजी छान लागते. असं आहे ना, मधलं कवळी कवळी आणि किडकं बिडकं बघायचं. निबार पानाची भाजी चांगली. आपण कापून घेणार आहे भाजी. मिरच्या आणि लसूण आपण हे वाटून घेऊ आता मिक्सर मध्ये. जास्त बारीक नाही करायचं, पाणी बिणी काहीच टाकायचं नाही, तसंच. आलं का नाही? हे असं वाटून घेतलंय. भाजी बी धुवून घेतलेली आपण, नितळायला ठेवले चाळणीमध्ये. आणि आपण आता तेल टाकून घेणार आहे. भाजीसाठी तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये मिरची टाकून घेणार आहे तळण्यासाठी. तेल काय अजून गरम नाही झालेलं. घेऊ. तेलामध्ये तेल चांगलं तापलंय. मिरची तळून झाली की आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची. त्याच्यामध्ये आता आपण भाजी टाकून घेऊ. आपण टाकून घेणार आहे आता त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ. भिजून घ्यायची डाळ, तशी नाही टाकायची, शिजत नाही ना. डाळ टाकून भाजी चांगली हलवून घ्यायची. बघा किती भाजी दिसत होती. कवळी आहे ना, कवळी भाजी असल्याच करायची, निबार नाही करायची. आपण त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहे. आपण आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार. छान हलवून घेऊ आता. त्याच्यामध्ये आपण एक मुळा सुद्धा टाकणार आहे खिसून. भाजी थोडी शिजत आली की खिसून घ्यायचा चांगला. पिळून काढायचं. आता हे मुळ्याचं पाणी आहे ना, आपण पिळून काढणार आहे आणि मुळा टाकून देणार आहे भाजीमध्ये. हा छान हलवून घ्यायचा, त्याच्यामध्ये एकजीव करायचा. आणि कवळा असला पाहिजे ना मुळा सुद्धा आणि भाजी सुद्धा, तेव्हा छान होते. आता हे घरचं होता म्हणून एक जण दिलत. झाकण ठेवायचं आता 5 मिनिटं. भाजी खायला छान लागते मुळ्याची, टेस्टी. आपण परत थोडस झाकण ठेवू. आता आपण ह्याच्यामध्ये कूट टाकून घेणार आहे थोडासा. हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे, पण आमची तर आवडतो म्हणून थोडासा टाकणार.
अजून 2-3 मिनिटं मग कूट टाकलं की परतून घेऊ. भाजी शिजत आलेली आहे. भाजी झालेली आपली. आता भाजी झालेली आपली.